गुढीपाडवा आला की सगळ्यात आधी आठवतं साखरेच्या माळा. तर साखरेच्या माळा बाहेरून का विकत आणायच्या, घरीच इतक्या मस्त पद्धतीने बनवता येतात. सिंपल आहे. एका कढईमध्ये मी इथे 1 वाटी साखर घेतली आहे आणि 1 वाटी साखर घेतली ना तर त्याचं अर्ध वाटी पाणी वापरायचं. जेवढी साखर घेतली होती त्याच वाटीमध्ये ना मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. तर इथे पाणी घातल्याच्या नंतर गॅसवरती ही कढई ठेवते आणि ना सारखंच आपल्याला चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे ना एकसारखं असं ही साखर जी आहे ना ती पाण्यामध्ये विरघळू द्यायची. जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग साखरेची माळ आपली बनू शकत नाही. जेवढं साखर आहे त्याच्या अर्ध पाणी वापरायचं. तर साखरेचा पाक तयार होतोय तोपर्यंत काय करायचं, मी इथे आप्याचं भांडं वापरलेलं आहे. मी तुम्हाला ना दोन्ही पद्धती दाखवणार आहे, ताटामधली सुद्धा आणि आप्याच्या भांड्यातली सुद्धा. आप्याच्या भांड्याला ना असं तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावरती असा हा धागा लावून घ्यायचा, जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तर आप्याचं भांडं असेल तर आप्याच्या भांड्यामध्ये करा किंवा मग ताटामध्ये हे असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि धागा आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. जेवढा आपण माळा बनवणार असेल ना त्याप्रमाणे आपण धागा घ्यायचा आणि मग तो ताटामध्ये किंवा आप्याच्या भांड्यामध्ये लावून घ्यायचा. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं तुम्ही करू शकता. तर आता इथे पहा मस्त साखरेला ना असा फेस आला आहे. त्याच्यामध्ये ना 1 चमचाभर दूध घालायचं, ज्याने ना रंग खूप सुंदर येतो. दूध घातल्यावर ह्याचा जो फेस आहे तो अजून जास्त असा दिसायला लागेल. पण त्यानंतर काय करायचं, साखरेचा पाक आपला तयार कसा झाला हे चेक करण्यासाठी ना असं एका ताटामध्ये तुम्ही घेऊ शकता. बघा, हे जे ताटामध्ये घातल्या ना एकदम पसरलं गेलं आहे मिश्रण, तर ते तसं नाही झालं पाहिजे. आपल्याला ना थिक झालं पाहिजे, तसं आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा. तर मी अजून पुन्हा ह्याला शिजवते. तुम्ही पाहू शकता ना कढईला सुद्धा ना ते बाजूने चिकटायला सुरुवात होते. मग आपण समजू शकतो की हा आपला पाक आहे ना तो एकदम साखरेची माळ तयार करण्यासाठी तयार झालेला आहे. मी पुन्हा अजून एक साईडला डॉट टाकते. बघा, तो डॉट जास्त पसरत नाही आहे, जागेवरच आहे. तर तसा पद्धतीचा पाक तयार करायचा. पाक झाला की लगेच आप्याचं जे आपण पात्र तयार करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालायचं. जेवढं मला आता इथे माळा तयार करायच्यात, मी इथे 7ची माळ तयार करते म्हणून 7च्या भांड्यांनाच तेल लावलेलं आहे. तेवढ्याच ह्याच्यावर धागा ठेवला आहे आणि तेवढ्याच ह्याच्यामध्ये मी ना पळीने थोडं थोडं मिश्रण घातलेलं आहे. एक व्हाईट करते आणि एक ऑरेंज करते. तर इथे ऑरेंजसाठी मी कलर घातला आणि पुन्हा गॅसवर ठेवला 1 मिनिटसाठी, कारण का पाक जर थंड झाला ना की तो कडक व्हायला लागतो, म्हणून मी पुन्हा एकदा गॅसवरती ठेवला आणि पटकन गॅसवरतून काढून आहे ना पटकन ताटामध्ये स्प्रेड करून घ्यायचा. थोडंसं घट्टसर होतं पण ह्याची सुद्धा माळणं खूप छान आणि ना अगदी जाळीसुद्धा तयार होते माळेला. तर आता इथे बघा एकदम ना छोटे छोटे मी 7ची माळ पुन्हा तयार करून घेते. तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते. हे घातल्या काढायची घाई करायची नाही, 2-3 मिनटं थांबायचं, मग ना ते आरामात सुकलं जातं. साखरेचा पाक आहे त्याच्यामुळे त्याला फार वेळ लागत नाही ड्राय व्हायला, पटकन कडक होतं आणि मग 1-2 मिनटानंतर आपण ह्याला अलगद वर उचलून घेऊ शकतो, कारण आपण खाली तेल किंवा तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे. त्यामुळे माळ आहे ना ती अगदी सहजरित्या निघते. बघा काय सुंदर दिसते ना ऑरेंज माळ. आता इथे आप्याच्या भांड्यातली सुद्धा माळ काढून घेऊया. आप्याच्या भांड्यामध्ये ना छान असा शेप तयार होतो, म्हणून आप्याच्या भांड्यामध्ये करायचं. ताटामध्ये थोडासा शेप बनत नाही, थोडंसं पसरलं जातं. आप्याच्या भांड्यात एकदम गोलाकार असे बनून तयार होतात. बघा, पांढरी माळ सुद्धा काय मस्त तयार झाली आहे ना आणि ऑरेंज सुद्धा अप्रतिम दिसते. घरच्या घरी या अशा माळा तयार होतात. तुम्हाला सुद्धा ही पद्धत आवडली असेल ना तर नक्की ट्राय करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा ह्या साखरेच्या गाठीच्या माळा मी बनवून तयार केल्यात. तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला नक्की ह्या गाठीच्या माळा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि हा गुढीपाडवा साजरा करा. नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.